नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर काल मी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडिओ क्लिप बघितली आणि ते भाषणामध्ये काही ठराविक लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या भाषणाद्वारे एक टोचून त्या ठिकाणी बोलत होते आणि त्यांनी टोचून बोलत असताना त्यांनी सांगितले की तुमच्या बापाला पेरणीसाठी आम्ही पैसे देतो, तुमच्या आईला, बहिणीला, बायकोला लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पैसे देतो व तुमच्या अंगावर जे कपडे आहे, तुमच्या पायाचे बूट आहे, हे शासनाने तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे व आम्ही या ठिकाणी दिलेले आहे। तर बबनराव लोणीकर एक जिम्मेदार व्यक्तिमत्व आहे, एक आमदार आहे आणि आमदाराला अशा भाषा करणं कितपत योग्य आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून बबनराव लोणीकर यांनी या शेतकऱ्यांचा जो त्यांच्या बोलण्यातून अपमान केलेला आहे, तर मी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो व मी बबनराव लोणीकरला सांगू इच्छितो की तुम्ही सांगत आहात आम्ही देतो, तर तुम्ही काही तुमची वावरे विकून किंवा तुम्ही सालानं राहून किंवा तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकून गोरगरीब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी देत नाही। आणि राहिल्या योजना, तर ह्या योजना भारतीय संविधानामध्ये तरतूद आहे आणि असे काही आमदार आले, काही खासदार गेले, पण जी अंमलबजावणी कायद्याच्या माध्यमातून होते ती होतच राहणार आहे। तुम्ही आल्याने गेल्याने काहीच या ठिकाणी फरक पडत नाही आणि जी तुम्ही अशी माजुरडी भाषा तुमच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे, तर याचा मात तुम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी बांधव व गोरगरीब जनता तुमची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की अशा वाचाळवीरांना आपण ताबडतोब पक्षातून व आमदारकी पदावरून निलंबित करण्यात यावी व यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शेतकरी बांधवातर्फे व गोरगरीब जनतेतर्फे बबनराव लोणीकर यांच्या विरुद्ध तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यांना बोलताना